तर सर्वात आधी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. पण आपल्या चॅनलवर आता 350 म्हणजे नॉट एक्झॅक्टली 350 360 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्यामध्ये खूप खूप आभार तुमच्यावाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माफी मागतो, कारण की मागच्या 20-22 दिवसापासून मी कोणताही व्हिडिओ टाकू शकले नाही आपल्या चॅनलला. त्यासाठी तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज असा होता की मागे बरेच दिवसापासून मला कमेंट्स येत होत्या, म्हणजे कमेंट्स वगैरे बरेच मित्र कमेंट्स करत असतात. भरपूर जणांना खूप साऱ्या क्वेरीज असतात. आणि कमेंट अशी होती की स्टडी आपल्याला ड्युटी करत असताना स्टडी करता येतो का म्हणून, नेक्स्ट एक्झामसाठी PSI असो किंवा राज्यसेवा वगैरे. तर त्याचं उत्तर मिळू शकतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तुम्हाला. तर भावांनो, जेव्हा आपण मुंबईला पोलीस म्हणून जॉईन होतो ना, त्यानंतर सुरुवातीचे काहीतरी वर्ष म्हणजे साधारण 5-7 वर्ष, 5 ते 6 वर्ष आपण हे मुख्यालयाला असतो. आणि त्या 5 ते 6 वर्षांमध्ये जवळपास मुख्यालयाला ड्युटी आहे, तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलेच आहे की बऱ्याच वेळा बंदोबस्त ड्युटी असतात आणि गार्ड ड्युटी असतात. बरेच सारे गार्ड आहेत मुंबईला. खास म्हणजे मुंबईचं ते एक आपण वैशिष्ट्य म्हणू शकतो की मुंबई पोलीसमध्ये बरेच सारे गार्ड आहेत, म्हणजे VIP गार्ड्स म्हणू शकतो वगैरे वगैरे वेगळे. तर त्या गार्ड्सच्या जे ड्युटी आहेत ना आपल्याला, त्या ठिकाणी आपण अभ्यास करू शकतो. म्हणजे आता मी तुम्हाला बोललो होतो बघा व्हिडिओमध्ये की गार्ड कसं शिफ्ट वाईज काम करत असतं, आणि काही गार्ड जे आहेत ते बनगार्ड आहेत. म्हणजे बनगार्ड म्हणजे कसं की जाऊन त्या ठिकाणी आपल्याला फक्त आपला टाईम अटेंड करायचा असतो. आपण ड्युटीवर पोचलो आणि त्यानंतर तिथं चेअर वगैरे ठेवलेली असते आणि त्या चेअरवर जाऊन आपल्याला बसायचं असतं आणि लक्ष ठेवायचं असतं. त्यात खास असं आपल्याला कोणती वस्तू इकडची तिकडे करायची नसते, जाऊन फक्त बसायचं असतं. तर अशा ठिकाणच्या जे ड्युटी आहेत ना, त्या ठिकाणी आपण एक स्टडी करायचा विचार करू शकतो. म्हणजे तिथं आपला स्टडी होऊ शकतो थोडक्यात. तर आता एकदा आलो आपण मुख्यालयाला की त्यानंतर आपल्याला ते कंपनीमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युशन करतात, म्हणजे ज्याही मुख्यालयाच्या कंपन्या असतात ना त्यामध्ये. आणि त्या प्रत्येक कंपनीला काही ठराविक गार्ड नेमलेले असतात. मग आपल्याला कारकुनला रिक्वेस्ट करावं लागतं थोडक्यात. जर एखादं कोणतं गार्ड चांगलं असलं तर कारकुनला रिक्वेस्ट करू शकतो आपण की सर आमचा असा असा प्रॉब्लेम आहे, माझा स्टडी चालू आहे वगैरे वगैरे, तर त्या ठिकाणी मला ड्युटी द्या म्हणून. मग रिक्वेस्ट केल्यानुसार कारकुन लोक आपल्याला देत असतात तो पॉईंट, आणि तिथं आपला स्टडी होऊ शकतो. तर आता स्टडी करण्यावर डिपेंड करतं की तो कसा टाईम मॅनेज करू शकतो, कारण शेवटी ड्युटी तितकीच महत्त्वाची आहे आणि जर स्टडी करायचा असला तर तोही तितका महत्त्वाचा आहे. दुसरा प्रश्न असा विचारला गेला होता की बऱ्याच कमेंट आल्या की कोणतं पोलीस जे आहे बुवा, म्हणजे मुंबईला भरती मारून तिथं पोलीस होणं बेटर राहील की अदर जिल्ह्यामध्ये. तर भावानं माझं एक म्हणणं आहे की सर्वात आधी जर कधी एखादा व्यक्ती स्वतःचा प्रॉपर जिल्हा आहे, समजा आता मी राहणारा जळगाव जिल्ह्याचा आहे, जळगाव खानदेश, आणि मी जर त्या ठिकाणी झालो किंवा तेवढ्या जवळच्या एरियामध्ये म्हणजे धुळे किंवा असं म्हणू शकतो आपण नाशिक झालं किंवा अशा ठिकाणी जर मी पोलीस झालो तर ते एक चांगलं राहील माझ्यासाठी, कारण की मी जवळ आहे माझ्या जिल्ह्याच्या, माझ्या गावाच्या, किंवा प्रॉपर जळगावमध्ये भरती मारली. पण जर तसं नाही आहे तर मला असं वाटेल की मुंबई हा चांगला ऑप्शन आहे आपल्यासाठी, मुंबई पोलीस होणं. कारण की मुंबईला 2-3 गोष्टींचा फरक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबईला जर आपल्याला पुढचा स्टडी आपल्याला चालू ठेवायचा असला तर त्या ठिकाणच्या ड्युट्या ज्या आहेत ना त्या आपल्याला स्टडी करण्यासाठी म्हणजे एकदम योग्य आहेत असं म्हणू शकतो आपण. कारण की इकडे जर आलो आपण तर इकडे साधारण मुख्यालयावरून आपल्याला 1 किंवा 1.5 वर्षानंतर आपल्याला पोलीस स्टेशनला पाठवलं जातं, आणि त्यानंतर पोलीस स्टेशनच्या ड्युटी सुरू झालं की माणूस खूप बिझी होऊन जातो. मुंबईला तसं नाही. मुंबईला आपल्याला वेळ भेटतो, तर त्यात आपण नेक्स्ट आपलं फ्युचर वगैरेचं विचार करून तसं आपण स्टडी प्लॅन करू शकतो आपला. तर हे होतं तुमचं आता जे कोणता जिल्हा बेटर राहील बा थोडक्यात. आणि जर कधी भविष्याचा विचार केला तर जर स्वतःच्या जिल्ह्यात आपली ऐपत असली की आपण ती भरती मारू शकतो आणि स्वतःच्या जिल्ह्यातच आपण पोलीस होऊ शकतो म्हणून, तर मला असं वाटेल की तेही एक म्हणजे बेस्ट ऑफ द बेस्ट ऑप्शन ते राहील की स्वतःच्या जिल्ह्यात पोलीस होणे. आणि जर तसं नसलं आणि मग मी राहतो जळगावला आणि मी फॉर्म टाकला चंद्रपूरला किंवा नागपूरला, तर त्यापेक्षा मला असं वाटेल की मुंबई सोयीस्कर राहील, कारण मुंबईला तुमचा ट्रॅव्हलिंग खर्च तेवढा वाचून जातो आणि थोडं टायमाचं मॅनेजमेंट आहे मुंबईला की आपल्याकडे वेळ कमी असतो म्हणून, कारण की आपण राहतो थोड्या दूर अंतरावर. पण मला वाटतं की
ट्रॅव्हल किंवा हा जो थोडाफार खर्च आहे ना, आणि मुंबईला जो पगार वाढ थोडीशी आपल्याला भेटते एक्स्ट्रा इतर गावापेक्षा, तर तो थोडा बेनिफिट आहे मुंबईला. जर स्वतःचा जिल्हा किंवा स्वतःच्या जिल्ह्याच्या शेजारचे जे जिल्हे आहेत ते सोडून जर असलं, तर स्वतःचा जिल्हा किंवा स्वतःचे शेजारचे जिल्हे असले तर मला असं वाटेल की ते एक चांगला ऑप्शन आहे. भावांनो, मागे अजून 2-3 कमेंट्स आल्या असे की मुंबईला पगार किती पडतो म्हणून. तर मी आता एक्झॅक्ट जो आपला आकडा असतो ना, तो तर काही रिव्हील नाही करू शकत की मला पगार किती होतो, कारण की कदाचित कोणी सांगत नाही, जे बी आपले सरकारी कर्मचारी झाले किंवा काही झालं. पण मी सांगतो एक की मी माझ्या पगारामध्ये आयफोन घेऊ शकतो एका पगारात, किंवा दीड पगारात एक चांगलावाला आयफोन घेऊ शकतो, एवढा मला पगार भेटतो. व त्यावरून तुम्ही आता एक अंदाज लावू शकतात की मुंबई पोलीसला किती पगार पडतो म्हणजे टोटल. पण तरी इकडे इतर जिल्ह्यातला आणि मुंबई पोलीसच्या फरक, आपल्या पगारात खूप सारा फरक असतो. तर त्यावरून तुम्ही अंदाज काढू शकतात. तसं मी पगार एक्झॅक्ट नाही सांगत. की एक सांगायचं राहिलं की स्टडी होतं का नाही, हे जे पहिलं कमेंटचं उत्तर आहे त्याचं अजून एक सांगू इच्छितो की 2018 साली माझा स्वतःचा भाऊ जो होता ना, तो मुंबईला पोलीस होता 2018च्या बॅचचा. तर आता मागे जी तलाठी झाली आपली परीक्षा, ऑल महाराष्ट्रामध्ये तलाठी एक्झाम झाली, तर त्याचं प्रिपरेशन हे थ्रूआउट चालूच होतं 2018पासून तर आतापर्यंत. त्याने मध्यंतरी 2 राज्यसेवा मेन्ससुद्धा दिले आहेत, आणि मागच्या वेळेस तलाठीमध्ये त्याचा रिझल्ट आला, आणि तो प्रॉपर, मी जळगावचा राहणार आहे तुम्हाला बोललोच अगोदर, तर जळगावला त्याचं सिलेक्शन झालं. हे उदाहरण आहे की तिथं मुंबईला आपण पोलीस राहिल्यावरसुद्धा आपल्याला स्टडी करता येतो याचंवाला. आणि जर तुम्ही म्हणाल तर मी त्याला आपल्या चॅनलवर नक्की बोलेल की त्याने कशा प्रकारचा अभ्यास केलेला आहे आणि कशा ड्युट्या बजावल्या आहेत, त्यात कसा वेळ काढलेला आहे स्टडीसाठी. तर त्यावर मी एक व्हिडिओ तयार करेल नक्कीच त्याला भेटून. तर असं आहे भावना. तर बऱ्याच साऱ्या कमेंट्स होत्या, आणि त्यातल्या मी काही ठराविक 2-4 कमेंट्स होत्या, त्या कमेंट्स पिक करून मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून केलेला आहे. आणि आपलं यूट्यूब चॅनल हे असंच कंटिन्यू चालत राहील. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या भावांनो, आणि धन्यवाद.